मुंबईतील वडाळ्यात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली आहे। मुंबईमधील कुलाब्यापासून ते लालबाग, दादर, परळ, काळा चौकी अशा विविध भागांतून या विठ्ठल मंदिरामध्ये वारकऱ्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। वडाळ्यातील विठ्ठल मंदिर हे वारकऱ्यांनी सगळीकडे भक्तिमय वातावरणात पाहायला मिळते। आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त मुंबईतल्या वडाळा येथे असलेला प्रतिपंढरपूर या वडाळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आपण जर पाहिलं तर ज्ञानोबा माऊलींचा जयघोष सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्व जे आहे ते या विठुरायाच्या नामस्मरणात दंग झालेले आपल्याला पाहायला मिळतं। हाती मृदुंग असेल, टाळ असेल आणि हे सर्व वारकरी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतं। पण या सगळ्यामध्ये एक छोटा माऊली जो आहे तो प्रत्येकाचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतं। आज आषाढी एकादशी तुम्ही या ठिकाणी प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आलेला आहे। अगदी छोट्या माऊलीला घेऊन आलेल्या आहेत, काय प्रतिक्रिया आहे? आम्ही दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी येत असतो। दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी आम्ही पंढरपूरच्या दर्शनासाठी येत होतो आणि खरोखर आम्हाला सांगायसारखं वाटतं की या ठिकाणी वडाला ठिकाणी सुंदर असा आयोजन करत असते पंढरपूरच्या या ठिकाणी विठ्ठल मंदिराचे भक्तजन सर्वजण आणि आम्हा सर्वांना या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन होतं दरवर्षीप्रमाणे। तसंच ह्याही वर्षी आम्हाला दर्शन झालं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा विनंती करतोय सर्वांना की सर्वांनी आज पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्या। आम्ही आलेलो वडालावरून खास सकाळी 5 वाजता मी दिंडी काढलेला आहे। खरोखरच दिंडी काढताना एवढा आनंद वाटतो आणि एवढा मॉल बघून असे काहीतरी आम्हाला वाटतं की आज खरोखरच आषाढी एकादशी आहे। भरपूर आनंद येतोय आषाढी एकादशी आणि आमच्या बरोबर अशी लहान लेकरं आमच्या सोबत आहेत का? आम्हाला वाटतं हे लहान लेकरं नाही, आमच्या सोबत पंढरीचा पांडुरंग सोबत आहे असं आम्हाला वाटतंय। धन्यवाद। आमच्यासोबत लहान लेकरं नाही तर पंढरीचा पांडुरंग आहे अशी प्रतिक्रिया या भक्तांची आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमचं मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।